Hello, welcome you all for the next lecture of income tax. In today's lecture, we are going to discuss about the question number 5th. So we have given question, Shri Anil Bhandari sold a house for rupees 20 lakh. Okay, on 1st November 2019. ठीक आहे, तर अनिल भंडारी नावाचा व्यक्ती आहे. त्याने 1 नोव्हेंबर 2019ला 20 लाख रुपयाला एक घर विकलंय. म्हणजे सेल कन्सिडरेशन किती आहे इथं? 20 लाख. आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर 20 लाख सेल कन्सिडरेशन आहे इथं. हाऊस वॉज कन्स्ट्रक्टेड बाय हिम इन 2000 ॲट द कॉस्ट ऑफ रुपीज 1.2 लाख म्हणजे 1,20,000. 1.2 लाख म्हणजे किती? 1,20,000 रुपयाला त्यांनी हे हाऊस कन्स्ट्रक्ट केलं होतं 2000 या साली. ठीक आहे, अँड युज्ड फॉर ओन रेसिडेंट. आणि हे घर त्यांनी 2000 या साली बांधलं 1,20,000 रुपये खर्च करून, आणि त्यांनी स्वतःच्या राहण्यासाठी ते घर वापरलं. बिसाइड्स ही हॅज 2 मोर हाऊसेस. आणि त्यांच्याकडे अजून 2 घरे आहेत. ठीक आहे, बघूयात नंतर. On 1st February 2020, he invested his 10 lakh for two specified bonds of NHAI. ठीक आहे, नॅशनल हाऊसिंग अथॉरिटीमध्ये ही जी गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे हाऊसिंगची, त्या स्कीममध्ये अनिल भंडारी यांनी काय केले? हे जे 20 लाख रुपये आहेत त्यापैकी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत. ठीक आहे, 1 फेब्रुवारी 2020ला म्हणजे नोव्हेंबरला घर विकलं आणि लगेच फेब्रुवारीमध्ये म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे चौथ्याच महिने म्हणजे 3 महिने संपताच अनिल भंडारी यांनी काय केलं? 10 लाख रुपये NHAI मध्ये इन्व्हेस्ट केलेत. ठीक आहे, आफ्टर कन्स्ट्रक्शन ही स्पेंट रुपीज 24,400 इन 2006-07. म्हणजे 2000 मध्ये त्यांनी घर घेतलं होतं 1,20,000ला, आणि 2006-07 मध्ये त्या घरावर त्यांनी काही इम्प्रूव्हमेंट केले, काही खर्च केला. रिपेअरिंगचा खर्च असेल किंवा काही कन्स्ट्रक्शनचा खर्च असेल, आणि तो खर्च त्यांना आला 24,400 रुपये. ठीक आहे, कॉम्प्युट इज टॅक्सेबल कॅपिटल गेन. ठीक आहे, आणि आपल्याला टॅक्सेबल कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचा त्यांचा. ही पेड 3% ब्रोकरेज फॉर सेलिंग द हाऊस अँड अदर एक्सपेन्सेस वेअर 10,000. तर हे घर जे 20 लाख रुपयाला त्यांनी विकले त्याच्यासाठी त्यांनी 3% ब्रोकरेज सुद्धा दिले, म्हणजे कमिशन दिले एका ब्रोकरला घर विकण्यासाठी, आणि काही खर्च सुद्धा त्यांना हा घर विकण्यासाठी आला, ते आहे 10,000 रुपयाचा. ठीक आहे, ऑन 1st एप्रिल 2001 द फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ द हाऊस वॉज 1.4 लाख. आणि 1 एप्रिल 2001ला ह्या घराची जी किंमत आहे ती किती होती? 1,40,000. ओके, तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? टॅक्सेबल कॅपिटल गेन. तर सर्वात अगोदर आपण नेहमी काय करतो? सेल कन्सिडरेशन बघतो. बरोबर आहे, सेल कन्सिडरेशन. घर कितीला विकलंय? 20 लाख रुपयाला. तर आपण लिहून टाकू सेल कन्सिडरेशन ऑफ हाऊस. ठीक आहे, तर घर विकून 20 लाख रुपये कमवलेत, पण हे घर डायरेक्ट विकलं गेलं नाहीये. हे घर विकण्यासाठी त्यांनी 3% कमिशन म्हणजेच ब्रोकरेज दिलाय, आणि 10,000 रुपये खर्च सुद्धा केलाय. म्हणजे आपल्याला दिसताना 20 लाख रुपये दिसत आहेत, पण ऍक्च्युली मध्ये 20 लाख रुपये त्यांना हातात आलेले नाहीयेत. बरोबर आहे. ठीक आहे, तर 20 लाख रुपये आपल्याला दिसत आहेत आलेले, पण त्यांनी ब्रोकरेज सुद्धा दिले. आतापर्यंत असा कधी प्रॉब्लेम मध्ये दिसलं नव्हतं आपल्याला ब्रोकरेज वगैरे. इथं दिलंय. ठीक आहे, लेस करून टाकूत आपण. लेस. ठीक आहे, काय काय लेस करावं लागेल? 3% ब्रोकरेज. ठीक आहे, तर या 20 लाख रुपयावर 3% ब्रोकरेजचे कॅल्क्युलेट करा, तर किती येतात? तर ही अमाऊंट येते 60,000 रुपये. ठीक आहे, आणि अदर एक्सपेन्सेस जे आलेत, अदर एक्सपेन्सेस हे 10,000 रुपये आहेत. तर या दोघांची बेरीज करून हे वजा करून टाकूत आपण. दोघांची बेरीज केली तर हे येतात 70,000 रुपये. म्हणजे 70,000 रुपये, 20 लाख रुपये हातात आले आणि 70,000 रुपये खर्च झाले. लगेच खर्च केले त्यांनी, कारण की ब्रोकरेज द्यावं लागला त्यांना, आणि त्यांना अजून काय करावं लागलं? अदर एक्सपेन्सेस सुद्धा द्यावे लागले. तर ह्यांच्या हातात ऍक्च्युअल पैसा किती आला? 19,30,000 रुपये. आणि हा काय आहे? ऍक्च्युअल
किंवा ह्याला नेट सुद्धा म्हणतात, नेट सेल कन्सिडरेशन है ना, हा ऍक्च्युअल सेल कन्सिडरेशन किंवा नेट सेल कन्सिडरेशन आपण याला म्हणू शकतो. काय काय केलं आपण, 20 लाख रुपयाची प्रॉपर्टी विकली, पण 3% कमिशन दिलं, म्हणजेच ब्रोकरेज दिला, म्हणून 3% वजा करून टाकले, अदर एक्सपेन्सेस सुद्धा वजा करून टाकले, टोटल 70,000 वजा केले तर 19,30,000 रुपये नेट सेल कन्सिडरेशन आहे. आता प्रश्न उरतो, हा कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन वजा करतो आणि मग कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट वजा करतो, बरोबर आहे, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ तर ठीक आहे, लेस आपण काय करणार इथं, कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट आणि कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असे दोन मुद्दे आहेत, बरोबर आहे. तर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती आहे बघा, अनिल भंडारी यांनी हे घर 1,20,000 घेतलं होतं, 1.2 लाख, ह्याचा अर्थ 1,20,000 कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे है ना, कन्स्ट्रक्टेड, बरोबर आहे. म्हणजे ह्यांचं घर 2000 या साली, 2000 या वर्षी 1,20,000 रुपयाला बनलं होतं, तयार होतं, बरोबर आहे. आणि ह्याच 2000 साली, 2000 आणि 2001च्या साली आपल्याला दिलं फेअर मार्केट व्हॅल्यू, हे बघा इथं फेअर मार्केट व्हॅल्यू किती, 1,40,000, 1.4 लाख म्हणजे 1,40,000. म्हणजे 2000 मध्ये हे घर बनले, 2000च्या किंवा 2000च्या अगोदर जर घर बनलं असेल तर आपण बेस इयर नेहमी 2001 पकडतो, लक्षात घ्या. फेअर मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे, मग कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आणि फेअर मार्केट व्हॅल्यू ह्याच्यामध्ये जी मोठी रक्कम असते ती रक्कम आपण इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनसाठी घेतो है ना. आपल्याला झालं हे वर्किंग नोटमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, ठीक आहे. तर आपण वर्किंग नोट तयार करूयात, आपण लगेच वर्किंग नोट बघूयात. काय आहे वर्किंग नोट नंबर 1, हे बघा वर्किंग नोट बघूयात, वर्किंग नोट, ठीक आहे. इफ हाउस acquired or constructed before year 2001-2, then we will take 2001-2 as base year. नेहमी 2001च्या अगोदर जर घर तयार केलं असेल किंवा घर खरेदी केलं असेल तर बेस इयर आपण 2001-2 पकडणार, हे नेहमी लक्षात ठेवा. दुसरा काय मुद्दा आहे इथं, काय झाले, हियर हाऊस इज कन्स्ट्रक्टेड इन 2000 in the year करू, year 2000 at rupees 1,20,000, बरोबर आहे. 1,20,000 रुपयाला दिलाय आपल्याला प्रॉब्लेम मध्ये, हे बघा 1,20,000 रुपयाला 2000 या वर्षी. फेअर मार्केट व्हॅल्यू ऑन 1 एप्रिल 2001 इज 1,40,000. लिहून टाकू लगेच. Fair market value is rupees 1,40,000 in the year 2001-2 है ना, 2001-2 मध्ये, बरोबर आहे. नाव house constructed rupees 1,20,000, fair market value rupees 1,40,000. रूल काय म्हणतो, which ever is more. जर फेअर मार्केट व्हॅल्यू दिली असेल आणि कन्स्ट्रक्शनचा किंवा ॲक्वायरेजचा खर्च तुम्हाला दिलेला असेल तर दोघांमध्ये जी मोठी किंमत असते विच एव्हर इज मोर ती किंमत तुम्ही
कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन घेतात, बरोबर आहे. देअरफॉर हिअर बिगर व्हॅल्यू इज ₹1,40,000, बरोबर आहे. देअरफॉर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन इज ₹1,40,000, बरोबर आहे. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन भेटलंय. पण हे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे. आता आपण कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ठरवले. आज आपण 19-20चं कॅल्क्युलेशन करतोय 20-21 मध्ये, बरोबर आहे. आपला असेसमेंट इयर कोणता आहे? 20-21. आणि 19-20चा जो काही इन्कम आहे ते आपण 20-21 मध्ये कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे 19-20 आणि हे जे 2000 आहे, 2001-2 ह्याच्यामध्ये 19 वर्षाचं अंतर आहे. आज त्या घराची किंमत काहीतरी वेगळी असली पाहिजे, है ना. आजची किंमत आपल्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन करावं लागेल. आपण तेव्हाच्या किमती बघतोय, तर आपल्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन कॅल्क्युलेट करताना इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन बघावं लागेल. मग आपल्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स दिलेला आहे. तर 1-2 मध्ये किती होता कॉस्ट इन्फ्लेशन? हे बघा, 1-2 मध्ये 100 होता आणि आज किती आहे? 289. मग 100 असताना 1,40,000 है ना कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स. तर आज 289 असताना किती कॅल्क्युलेशन करायचं आहे? कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स्ड म्हणू शकतो ना, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, है ना. आता आपण कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढलंय, पण आता इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन करतोय, बरोबर आहे. मग इयर CII कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आणि व्हॅल्यू, बरोबर आहे. 2001-2 मध्ये किती व्हॅल्यू होती? 1,40,000. इथं दिले ना, आता आपण कॅल्क्युलेट केलं 1-2 मध्ये. आज किती आहे? 2019-20 मध्ये किती, बरोबर आहे. काय करतो परत तेच, 2019-20 मध्ये किती कॅल्क्युलेट करायचं आहे? तर 2001-2चा जो CI आहे तो किती आहे? 2001-2चा CI आहे तुम्हाला दिलेला 100 आहे, है ना. आणि आत्ताचा किती आहे? 19-20चा 289 आहे, बरोबर आहे. म्हणून 289 गुणिले 1,40,000 भागिले 100, बरोबर आहे. हे काय केलं? 100, हे जे 100 आहे हे 2001-2चं आहे. हे जे 289 आहे हे 2019-20चा CI आहे. कसं कळालं? तर हे बघा, तुम्हाला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स CII दिलेला आहे. 2001-2 मध्ये 100 होता आणि 2019-20 मध्ये 289. हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे फक्त जे दिलेलं आहे ते. तर करा कॅल्क्युलेशन आता. तर किती येतं याचं कॅल्क्युलेशन केलं तर 289 गुणिले 1,40,000 भागिले 100, तर येतं 4,04,600. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला लक्षात येईल. 4,04,600 रुपये येतं. म्हणून इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती आहे? 4,04,600. ठीक आहे. म्हणून ह्याच्यामध्ये नंबर 1 इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काय केलं? 1,40,000. कसं आलं 1,40,000? ते तुम्ही बघा, 289 भागिले 100 है ना. वर्किंग नोट नंबर 1 मध्ये बघा तुम्ही, तुम्हाला कळेल किती आलं. 4,04,600. नंबर 2 काय कॅल्क्युलेट करायचं आता आपल्याला? इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. दिला असेल ठीक, इम्प्रूव्हमेंट नाही दिला तर नील ह्याचा, पण आपल्याला इथं दिलेला आहे. काय म्हणले बघा,
आफ्टर कन्स्ट्रक्शन ही स्पेंड 24,400 बरोबर आहे इन 2006-07 ऑन इम्प्रुव्हमेंट. म्हणजे 2006-07 मध्ये त्याने 24,400 रुपये खर्च केले इम्प्रुव्हमेंटसाठी, त्या घराच्या इम्प्रुव्हमेंटसाठी अनिलने 2006-07 मध्ये. बघा 2006-07 ला इंडेक्सेशन किती होता, इथं दिलाय बघा. 2006-07 चा इंडेक्सेशन तुम्हाला 122 आहे. म्हणजे 122 असताना 24,400 आणि आज 289 आहे इंडेक्सेशन, तर 289 असताना किती. परत कॅल्क्युलेशन करूयात, वर्किंग नोटमध्ये बघूयात. या वर्किंग नोटमध्ये काय करायचं आहे, नंबर 2 कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट. आता इम्प्रुव्हमेंट बघतोय आपण, है ना. ठीक आहे, कॅल्क्युलेट करू. किती लागत आहे, CII आणि व्हॅल्यू बरोबर आहे. 2006-07 मध्ये 2006-07 मध्ये CII किती होता, तर CII होता 2006-07 मध्ये 122 दिलेला आहे. आणि 2019-20 चालू आहे सध्या, 2019-20 मध्ये आहे 289. 122 असताना 24,400, तर 289 असताना किती, परत तेच 289 गुणिले 24,400 भागिले 122, तर किती येते व्हॅल्यू, तर व्हॅल्यू येते 57,800. ही भेटलं तुम्हाला इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट. वर्किंग नोट नंबर 2 मध्ये लिहून टाका मग इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट. हे बघा, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट लिहायचे तुम्हाला, बरोबर आहे. तर लिहून टाका, किती येतं, 24,400 गुणिले 122 भागिले 289. कसं आला ते तुम्ही बघा, वर्किंग नोटमध्ये दिलेलं आहे मी, है ना, 57,800. मग करून टाका, या दोघांची बेरीज करून हे वजा करून टाका 19,30,000 मधून. तर 4,04,600 प्लस 57,000 हे 57 आहे, 57,800 केलं तर किती येतं, 4,62,400 येतं. 4,62,400 या दोघांची बेरीज करून मायनस करायचं 19,30,000 मधून. तर किती आला तुम्हाला, 14,67,600. 14,67,600 ही रक्कम आली. हे काय आहे तुमचं, कन्स्ट्रक्शन कधी केले, 2000ला, विकतोय कधी, 2019-20ला. म्हणजे हा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, 3 वर्षापेक्षा जास्त काळ ठेवून नंतर विकतोय आपण, अगदी 18-19 वर्षानंतर विकतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन. ऍक्च्युली टॅक्स ह्याच्यावर लागायला पाहिजे होता, पण मिस्टर अनिलने काय केलं इथं, तर अनिलने हे जे 20 लाख रुपये आले होते ना, त्यापैकी 70,000 तर ब्रोकरेजला दिलेच, ब्रोकरेज आणि अदर एक्सपेन्सेसला. त्यानंतर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आणि इम्प्रुव्हमेंट सुद्धा घेतलं. पण 10 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेत NHAI मध्ये. ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे. मग जर तुम्ही एखादे घर विकून 6 महिन्याच्या आत भेटलेला पैसा जर नवीन घरात लावला, तर जसं त्याचं डिडक्शन भेटतं तुम्हाला, तसं जर गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये एखादा पैसा लावलाय तर त्याचंही डिडक्शन तुम्हाला भेटतं. ठीक आहे, तर नियम नंबर नेक्स्ट, तर हे दिलेले सेक्शन 54 EC मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. सेक्शन 54 EC मध्ये काय दिलंय ते आपण लिहून घेऊयात. सेक्शन 54 EC IMP काय म्हणतं या सेक्शन मध्ये, कॅपिटल गेन इन्व्हेस्टेड विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्सफर इफ आफ्टर सेलिंग एनी हाऊस द assessee invest the money in any government scheme within 6 months of sale
consideration, then he will get full deduction. जर एखादं ॲसेट विकून 6 महिन्याच्या आत भेटलेल्या पैशाला तुम्ही जर एखाद्या गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये लावलं तर फुल डिडक्शन भेटेल. फुल डिडक्शन अप टू इन्व्हेस्टेड मनी. जेवढा पैसा तुम्ही गुंतवलेला आहे तेवढा सगळा तुम्हाला डिडक्शन म्हणून भेटेल. म्हणजे तुम्ही इथं पैसा किती लावला होता, 10 लाख रुपये है ना. तर हे जे 10 लाख रुपये तुम्ही लावलात हे तुम्हाला डिडक्शन म्हणून घेता येतील. म्हणून इथं डिडक्शन भेटेल तुम्हाला, एक्झम्पशन भेटेल तुम्हाला. ठीक आहे, एक्झम्पशन लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54 EC. बरोबर आहे. किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलं ते, कॅपिटल गेन इन्व्हेस्टेड इन बॉन्ड्स NHAI विदिन 6 months. बरोबर आहे. वर्किंग नोट नंबर 3. तर एक्झम्पशन भेटणार. ठीक आहे, बघू किती भेटणार ते. तर किती लावलेत, 10 लाख रुपये. या NHAI मध्ये 10 लाख रुपये गुंतवले. तर राहिले किती आता, तर राहिली अमाऊंट 4,67,600. हे आहे तुमचं टॅक्सेबल कॅपिटल गेन. टॅक्सेबल कॅपिटल गेन. ठीक आहे. तर जरी तुम्हाला इन्कम 20 लाख दिसला तरी त्याच्यासाठी काही खर्च करावा लागला. 60,000 रुपये ब्रोकरेज, अदर एक्सपेन्सेस 10,000, 70,000 रुपये वजा केले तर 19,30,000 रुपये आले. मग तुम्ही घरासाठी जे ॲक्विजिशन केलं होतं त्याचं इंडेक्सेशन काढलं, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट काढला इंडेक्सेशन सोबत, तर तुम्हाला 4,62,400चं डिडक्शन भेटलं. हे डिडक्शन आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे हे एक्झम्पशन आहेत. कारण की तुम्ही भेटलेले 14,67,600ला अनिलने 14,67,600 जे 600 भेटलेत त्यापैकी 10 लाख रुपये टाकलेत गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये, नॅशनल हाऊसिंग अथॉरिटीमध्ये. ठीक आहे. आणि त्या गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये त्यांनी 10 लाख रुपये लावलेत म्हणून ते 10 लाख रुपये सुद्धा त्यांना टॅक्समधून सूट भेटेल. तर त्यांना टॅक्स कितीमध्ये भरावा लागेल, 4,67,600 रुपयावर टॅक्स त्यांना भरावा लागेल. तर इथं हा आपला 5वा प्रॉब्लेम संपतो. थँक्यू व्हेरी मच.